तर मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, दिल्लीमध्ये भली मोठी असे सभा राहुल गांधींची पार पडलेली आहे आणि ती वोट चोर गद्दी छोड हा जो मुद्दा निवडणुकीच्या अगोदर सुद्धा गाजला होता, तर तोच मुद्दा काहीसा घेऊन म्हणजे देशाचे निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात राहुल गांधींनी रान उठवलेलं आहे की मतदानामध्ये कशा पद्धतीने चोरी होती आणि ती चोरी भारतीय जनता पक्षाच्या फायद्यासाठी निवडणूक आयोग कसं करतोय हे सांगण्यासाठी दिल्लीमध्ये भली मोठी अशी सभा झाली। काँग्रेसचे कार्यकर्ते जवळपास 10 लाखावरती त्या ठिकाणी, म्हणजे रामलीला मैदान जे आहे हे पूर्ण रामलीला मैदान भरलं होतं आणि गेटच्या बाहेर सुद्धा लोक, म्हणजे सगळ्या दिल्लीच्या सडकेवरती लोक झाली। तर हे का देशामध्ये असा माहोल व्हायला लागलाय, नेपाळ सारखी परिस्थिती आपल्या देशामध्ये का यायला लागली? आता याच्यामध्ये अनेक त्याची कारणं आहेत। चुनाव आयोगावरती सडकून अशी टीका काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, प्रियंका गांधी असतील, राहुल गांधी असतील किंवा अनेक ज्यांना भाषणाची संधी मिळाली त्या सर्वांनीच सडकून टीकाची निवडणूक आयोगावरती केलेली आहे। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि चला चर्चेला सुरुवात करू। त्या अगोदर हा जो राहुल गांधीच्या भाषणाचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की राहुल गांधी यांनी कशा पद्धतीने टीका टिप्पणी आणि लोकांचा माहोल किती होता हे सुद्धा आपल्या लक्षात येईल। जब मैं गाड़ी में आ रहा था तो गाड़ी में मुझे बताया कि अंडमान निकोबार में मोहन भागवत ने एक बयान दिया। मेरा भाषण का प्लान दूसरा था, मगर जब मैंने उनका बयान सुना तो मैंने अपना पूरा प्लान बदल दिया, भाषण का प्लान। गांधी जी कहते थे कि सत्य सबसे जरूरी चीज है। हमारे धर्म में सत्य को सबसे जरूरी माना जाता है। आपने सुना होगा सत्यम शिवम सुंदरम, सुना है? हमारे धर्म में कहा जाता है सत्यम शिवम सुंदरम। आपने सत्यमेव जयते भी सुना होगा, सुना है? अरे भाई, कांग्रेस के कार्यकर्ता हो, सुना है? अब मोहन भागवत का बयान सुनिए। विश्व सत्य को नहीं, शक्ति को देखता है। जिसके पास शक्ति है उसे माना जाता है। यह मोहन भागवत की सोच है, यह विचारधारा आरएसएस की है। हमारी विचारधारा, हिंदुस्तान की विचारधारा, हिंदू धर्म की विचारधारा, दुनिया के हर धर्म की विचारधारा कहती है कि सत्य सबसे जरूरी है। मोहन भागवत कहता है सत्य का कोई मतलब नहीं है, सत्ता जरूरी है। इस बात की लड़ाई हो रही है हिंदुस्तान में। भाई और बहनों, सत्य और असत्य के बीच में लड़ाई हो रही है और मैं आपको इस स्टेज से गारंटी देके कहता हूं, आप देखना, हम सत्य को लेकर, सत्य के पीछे खड़े होकर
नरेंद्र मोदी और अमित शाह को, आरएसएस की सरकार को हिंदुस्तान से हटाएंगे। उनके पास सत्ता है, वो वोट चोरी करते हैं, देखिए आपके सामने पड़ा है, वो वोट चोरी करते हैं। 10,000 रुपए चुनाव के समय, चुनाव हो रहा है, 10,000 रुपए वो देते हैं। उनके इलेक्शन कमिश्नर हैं जिनके नाम अभी प्रियंका जी ने लिए, मैं भी ले लेता हूं। ज्ञानेश कुमार, डॉक्टर सुखबीर सिंह सांधू, डॉक्टर विवेक जोशी। याद रखिए, ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंह सांधू चोर है, विवेक जोशी, चोर है। ये जो सत्य और असत्य की लड़ाई हो रही है, इलेक्शन कमिशन पाहिलं की कशा पद्धतीनं या सभेला राहुल गांधींनी संबोधित केलं आणि किती लोकांची गर्दी या सभेला होती हे देखील आपण पाहिलं। म्हणजे देशामध्ये दिल्लीपासून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राळ उठवायला कुठंतरी आता सुरुवात झाली असंच एकंदरीत म्हणता येईल। भारतीय जनता पक्षावरती जे पक्षफोडीचे अगोदर आरोप होत होते, आता त्यानंतर मतदान चोरीचे आरोप होत आहेत। म्हणजे भारतीय जनता पक्ष हा मतदान चोरून निवडून आला काहीसं असं बोललं जातं आणि त्याची कारणं सुद्धा तशीच आहेत की अनेक राज्यांमध्ये किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये दुबार मतदान, तिबार मतदान, जे बोगस मतदान जे आहे, ह्या बोगस मतदानाचा प्रकार हा फार मोठा वाढलेला आहे। बोगस मतदार हे मोठ्या संख्येने आहेत, त्यामध्ये अनेक लोकांची दुबार नावं, तिबार नावं, एकाचं त्या स्वित्झर्लंडची एक महिला म्हणजे तिथली मॉडेल, तिचं नाव भारताच्या लिस्टमध्ये आणि तिचे फोटो लावून 20 ठिकाणी मतदान केलं गेलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ हे बोगस मतदान होतंय। म्हणून देशभर आता हा उद्रेक पाहायला मिळतोय आपल्याला आणि ते काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी अक्षरशः राळ उडवून दिली। जरी निवडणुका हारल्या असल्या तरी त्या निवडणुका कशा पद्धतीने हारल्या जात आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं गेलेलं आहे की हे निवडणूक आयोग जे आहे, ज्ञानेश कुमार आणि सुखविंदर सिंग आणि विवेक जोशी हे 3 निवडणूक आयोग मिळून भाजपला कशा पद्धतीने मदत करतात, त्याचबरोबर जे देशाचे उद्योगपती आहेत मोठे 3 हे सुद्धा कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाला मदत करतात हे देखील राहुल गांधी यांनी या भाषणामध्ये आपल्या संपूर्ण सांगितलं गेलेलं आहे। आणि हे खरं पाहता देशासाठी घातक आहे। म्हणजे अशा गोष्टी देशामध्ये घडणं हे भयावक आहे। मतदान यंत्रणा ही पारदर्शकच असली पाहिजे। निवडणूक आयोग जो आहे, या निवडणूक आयोगावरती जबाबदारी असते की देशाच्या निवडणुका ह्या निपक्षपणे घेणं, परंतु तशा घेतल्या जात नाहीत। त्याची कारणं सुद्धा तशीच पुढे आलेली आहेत। निवडणूक आयोगाला ज्यावेळेस सीसीटीव्ही फुटेज मागितले गेले तर ते सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगानं दिलं गेलं नाही। त्याचबरोबर निवडणूक आयोगावरती काही कारवाई होणार नाही असा सुद्धा कायदा नरेंद्र मोदींनी पास करून घेतला। निवडणूक आयोगाची निवड प्रक्रिया जी आहे ही सुद्धा काहीशी वादग्रस्त ठरलेली आहे। ही प्रक्रिया सुद्धा नरेंद्र मोदींनी चेंज करून टाकलेली आहे। अशाच काही गोष्टी आहेत की त्या गोष्टींमुळे निवडणूक आयोगावरती सपशेल टीकाटिप्पणी केली जात आहे। म्हणजे निवडणूक आयोग हा फक्त बाहुलं बनून राहिलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या हाताखालचं आणि भारतीय जनता पक्षाला जसं पाहिजे तसं त्या निवडणुका सटा जिंकून दिल्या जात आहेत। असंच काहीशी पद्धत आता निर्माण झालेली आहे। म्हणजे हा संभ्रम जो आहे हा अगदी लहान पोरांपर्यंत येऊन ठेपलेला आहे। म्हाताऱ्या माणसापासून तरण्या पोरांपर्यंत आणि लहान मुलांपर्यंत येऊन ठेपलेला आहे। प्रत्येक माणसाला असं वाटायला लागलेलं आहे की ह्या निवडणुका हायजॅक केल्या जात आहेत, निवडणुका पारदर्शक होत नाही, ह्या निवडणुकांमध्ये गौड बंगाल होते आणि हे गौड बंगाल निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होते असंही सांगितलं जातंय। आता राहुल गांधी यांनी सांगितलं की मी सत्तेची लढाई लढतोय आणि सत्य हा धर्म आहे
आणि सत्य आज नाही उद्या तरी जिंकेल असं राहुल गांधी यांचं मत आहे. आता ह्याच्यावरती खरगे यांनी सुद्धा भाषणं केली, प्रियंका गांधींनी भाषणं केली त्या ठिकाणी. राहुल गांधी यांनी सुद्धा जोरदार असं भाषण, शेवटी राहुल गांधी यांचं भाषण झालं आणि ते सडेतोड अशी भाषणं झाली. परंतु याच्यातून देश पातळीवरती म्हणजे जे हा सगळा घोळ झालेला आहे मताचा, म्हणजे बिहारमध्ये सुद्धा 68 लाख मतदार कमी करण्यात आली, ती कशी कमी झाली, काय झाला, तो सगळा घोळ झाला. म्हणजे मतदार याद्यांमध्ये प्रचंड असा घोळ निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे निवडणूक आयोग आहेत असं राहुल गांधींचं मत आहे. आज जर आपण सगळीकडे गाव पातळीवर पाहिलं तरी सगळीकडे हीच परिस्थिती झाली की मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे. आणि त्याहून दुसरं असं की निवडणूक आयोगाची स्वतंत्र यंत्रणा अशी कुठं कार्यरत नाही. निवडणूक आयोगाची यंत्रणा म्हणजे महसूल विभागाचे कर्मचारी किंवा इतर कर्मचारी, पण निवडणूक आयोगाचे सेपरेट असे कुठं कर्मचारी नाहीत किंवा निवडणूक आयोगानं जिल्ह्याला निवडणूक अधिकारी नेमलेत वगैरे असं काही झालेलं नाही. याच्यामुळे हा प्रचंड घोळ निर्माण झालेला आहे आणि हा घोळ लवकरात लवकर सुटणं गरजेचं आहे. अन्यथा देशामध्ये नेपाळ सारखी स्थिती उद्भवायला वेळ लागणार नाही असं काही लोकांचं मत आहे. अशा गोष्टी घडू नये देशामध्ये. आपली लोकशाही प्रणाली आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु ह्या स्वायत्त ज्या संस्था आहेत या स्वायत्त संस्थांनी आपले काम चोख बजावली पाहिजे ती, असं काहींचं मत आहे. आता देशाची जी संसद चालते किंवा अधिवेशन असतं, या अधिवेशनामध्ये सुद्धा देश हिताची कामं झाली पाहिजे, ते देश हिताच्या प्रश्नावरती भांडलं पाहिजे. परंतु ते न भांडता इतर वेगळ्याच विषयांवरती भांडलं जातं, हे सुद्धा आपल्याला नेहमी दिसलेलं आहे. पण राहुल गांधी यांनी RSS आणि भाजप आणि निवडणूक आयोग ह्या तिघांवरती सडकून अशी टीका केलेली आहे. त्यातली त्यात निवडणूक आयोगाला ज्ञानेश कुमार, सुखविंदर सिंह आणि विवेक जोशी यांच्यावरती तर प्रखर अशी टीका टिप्पणी केलेली आहे. आणि यामुळं देशामध्ये वोट चोरी म्हणजे मतदान चोरी होते असं कुठंतरी आता सगळ्याच लोकांना वाटायला लागलेलं आहे. आणि याच्यामुळं लोकांवरची मतदानावरची विश्वासार्हता उडत चाललेली आहे. काही कालांतराने तर लोक मतदानाला पण येत आहेत की नाही अशी ही परिस्थिती निर्माण होईल. याच्यासाठी निवडणूक आयोगानं कुठंतरी पुढाकार घेऊन याच्यात विश्वासार्हता आणणं गरजेचं झालेलं आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.